नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 21, 22, 23 एप्रिल 2024 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये कोणत्या वेळेला आणि कोणत्या तारखेला पावसाचा जोर अधिक बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या तालुक्यांमध्ये भयानक पावसाचा अंदाज आहे, सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच YouTube या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊया पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे 21, 22 आणि 23 एप्रिल 2024 या तारखेला वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी अवकाळी वादळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले आहे। तरी हे पोषक वातावरण बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही समुद्रामध्ये वाऱ्याची चक्रवात स्थिती सक्रिय झाली असून या दोन्ही चक्रवात स्थितीचा परिणाम महाराष्ट्रात ठिकठिकाणी अवकाळी वादळी पाऊस, तर काही भागामध्ये गारपीटची शक्यता, तसेच दक्षिण भारत, पूर्व भारतातही या पावसाचा परिणाम बघायला मिळणार आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 21, 22 आणि 23 एप्रिल 2024 या तारखेचा महाराष्ट्राचा हवामान अंदाज अर्थात पुढील 3 दिवसाचा सविस्तरपणे तारखेनुसार कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा अंदाज कोणत्या वेळेला कुठे बघायला मिळणार आहे, तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर 21 एप्रिलच्या दरम्यान दुपारनंतर पावसाचा अंदाज हा तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यात दुपारनंतर पावसाचा जोर कमी राहील, मात्र ढगाळ स्थिती राहून वादळी वाऱ्याची शक्यता बघायला मिळू शकते। आणि भारताच्या पूर्व भागाकडे मात्र विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पावसाचा अंदाजा विशाखापट्टणम, जगदलपूर, रामगुंडम, भुवनेश्वर, कांतामल, रायपूर, कोरबा या भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारनंतर बघायला मिळणार आहे। महाराष्ट्राकडे दुपारनंतर पावसाची शक्यताही, दक्षिण कोकणाकडे भयानक पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे या पावसाचा अंदाजा बंडा, सावंतवाडी आणि महापण, कुडल, वेंगुळा या भागात वादळी वाऱ्यासह मध्यम हलका पाऊस राहील आणि भयानक पावसाची शक्यताही अंबोली, चांदगड, रामगड, धामणे तसेच बेडशी, कानाकुंबी, अंजिनियम या परिसराकडे बघायला मिळणार आहे। तर कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव आणि राणाकुंडे, कानापूर, नेटूर, गोंजी, गवाली या भागातही भयानक पावसाचा अंदाज राहील। कास्टल रॉक, रामन घागरा तसेच लगतचा परिसर साईगाव, कास्टल रॉक इथे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। मडगाव, कुचकोडे आणि रिओना, जागवे इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। आणि आसपासचा परिसर बघितला असता अनिशी वगैरे या भागातही मध्यम हलका पाऊस वादळी वाऱ्यासह राहील। आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे दक्षिण भागात आजरा, नेसारी, अड्डाला इथे भयानक पावसाचा अंदाज राहील। कडेगाव, पटेगाव, गारगोटी, कापसी, राधानगरी, बिद्री, मुरगुड इथे भयानक पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। वैगणी, पुईप, कासल, पोंडा, राधानगरी इकडे मध्यम स्वरूपात राहील। गगनबावडा, खारेपटणला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी असून ढगाळ स्थिती राहून वादळाची शक्यता बघायला मिळणार आहे। राजापूर, लांजा, बेलकर, साखरप्पा, देवरुख, संगमेश्वर इकडे मध्यम हलका पाऊस राहील आणि मलकापूर, कोकरूडला जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्याकडे पुन्हा पावसाची शक्यता जबरदस्त स्वरूपात राहील, जसे कोल्हापूर, परोळा, संगरूळ आणि इस्पोर्ली, गगनबावडा, खारेपटण, राधानगरी, मुरगुड, निपाणी, कापसी, गारगोटी या बऱ्याच ठिकाणी भयानक पावसाचा अंदाज आहे। कुरणवाडी, संकेश्वरा इथे जोरदार स्वरूपात राहील आणि कागल, इस्पोर्ली लगतचा परिसर, इचलकरंजी, सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, अष्टा या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। अष्टा, तासगाव, देसिंग, कुचले हलक्या पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्याकडे नरसिंहपूर, इस्लामपूर, रामपूर, पलूस, विटा, कराड, कडेगाव, मेढा, उडाले मध्यम हलका पाऊस या भागात राहील। सातारा जिल्ह्याकडे कोयना, पटण, उमराज तसेच लगतचा परिसर, पुसवली, औंधलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। अरळ, अरवाडे, शिशंगी, सातारा आणि कोरेगाव, रहिमतपूरलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। आणि अद्राकी, मोल, देवरा लगतचा परिसर, महाबळेश्वर हलका मध्यम पाऊस दुपारनंतर बघायला मिळणार आहे।
तसेच लोणार लगतचा परिसर बघितला असता नांदल फलटण इकडे हलका पाऊस राहील. आणि बोर शिरवळ पुणे जिल्ह्याचा परिसर सासवड जेजुरी मारगाव या भागातही हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. तसे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर कमी राहील. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर बालवानी मौद बुद्रुक हलका पाऊस दुपारनंतर या भागात राहील. मंगळवेढा मारवाडे इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे. कुरुल बेलाटी सोलापूर मोल अंगार शेतपल आणि मंगळवेढा वलसंग अक्कलकोट या भागात हलका पाऊस राहील आणि जबरदस्त पावसाची शक्यता आहे. मुष्टी नळदुर्ग होर्टी मुरम उमरगा तुगाव ओचनम घोटाला वडगरी अलूर या बऱ्याच ठिकाणी भयानक पावसाचा अंदाजा सर्वसाधारण दुपारनंतर बघायला मिळणार आहे. तर सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा धागलपूर बिलर्जत हलका पाऊस राहील आणि सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्याकडे या पावसाचा अंदाज दुपारनंतर असणार आहे. तर अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये जामखेड काडाष्टीला हलका मध्यम पाऊस राहील आणि श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक तसेच लगतचा परिसर राळेगाव सुरेगाव पारणे सुपे बालवानी टाकळी टोकेश्वर अळकुटी आले आणि नारायणगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे. अहमदनगर कुडगाव धनगरवाडी आणि गोडेगाव महाका लगतचा परिसर घारगाव मांडवे वरवंडी इकडे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे. सर्वसाधारण दुपारनंतर या पावसाचा अंदाज राहील. तर कोकण विभागातील रायगड मुंबई पुणे जिल्ह्याचा पश्चिमी परिसर रत्नागिरी जिल्ह्याचा किनारपट्टीचा परिसर या भागाकडे जोर दुपारनंतर कमी बघायला मिळणार आहे. नाशिक पालघर कल्याणमली ठाणे आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार इकडे अंशतः ढगाळ स्थितीत दुपारनंतर बघायला मिळणार आहे. तर पावसाचा जोर फारसा नाही. तर अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागातही अंशतः ढगाळ स्थित राहून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडे जोर कमी राहील. दक्षिणेकडे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील. जसे बिडकीन थाकीपाल देगावणे पैठण अमरापूर आसपासचा परिसर इकडे मध्यम हलका पाऊस राहील. जालना जिल्ह्याकडे गोलापांगरी तारगाव जालना अंबड ईश्वरनगर काचूड पाचोड या भागात हलका पाऊस राहील. उत्तर भागात दळगो राजा आणि लगतचा परिसर सनवासी पिंपरी बदनापूर दाभाडी इकडे हलक्या पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारनंतर बघायला मिळणार आहे. तर बीड जिल्ह्याकडे बीड करकम गेवराई उमापूर इकडे मध्यम हलका पाऊस राहील. वडवणी तळेगाव शिरसल सोनपेठ परळी अंबेजोगाई घाट नांदुरा धारूरके जलम चौसाला या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील. आणि धाराशिवकडे कळम मासा तारकेटबूम पातुरखडा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. पेठ कोंड कामेगाव बेमली एडशीपेठ धाराशिव मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील. तुळजापूर भाटंजी नळदुर्ग होर्टी आणि निलंगणा औरत शहाजानी हलसी भालकी लातूर जिल्ह्यातही भयानक पावसाचा अंदाजा सर्वसाधारण दुपारनंतर राहील. आणि खिंड तोडशिरा अंतपाल लातूर घाटीगाव बोकडा लातूर रोड वडमजुक जळकोट मुकेट रावणकोला इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील. तर परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा मुकेट कवठा नरशिलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील. गंगाखेड पालमलाई हलक्या पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील. परभणी जरी बोरी जंतूर पाथरी अष्टी इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील. नांदेड वाघाला वसमत पूर्णा आणि मुकेड इकडे मध्यम स्वरूपात राहील. पेटोंबरीला जोरदार पावसाचा अंदाज आहे. तमसा हिमायतनगर शिवानी जेवली इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. आडगाव डाकणी मोरचुंदीलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनुरी औंधलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे. आणि साप्तगाव जयपूर लोणी लोणार आणि बीबी बुलढाणा जिल्ह्याचा दक्षिणी परिसर इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. तसेच बुलढाणा जिल्ह्याच्या बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहील. पावसाचा जोर फारसा नाही. तर अकोला अमरावती वाशिम यवतमाळ हिंगोली जिल्ह्याचा काही परिसर इकडे अंशतः ढगाळ स्थिती राहील. पावसाचा जोर फारसा नाही. नागपूर भंडारा गोंदिया इकडे पावसाचा जोर फारसा नाही. मात्र चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भयानक पावसाचा अंदाजा सर्वसाधारण दुपारनंतर बघायला मिळणार आहे. जसे भाटाडी चंद्रपूर बदलापूर गजवाली गुगसरोड वणी कायर इकडे भयानक पावसाचा अंदाज 21 एप्रिलच्या दुपारनंतर असणार आहे. चामोर्शी घोट आणि आष्टी मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड या भागात भयानक पावसाचा अंदाज राहील. कापसी पंगचनूर गडचुली तसेच देसिंग दिघोरी किमटे मेदा आणि उमरेड पावनी भिवापूर या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. आसपासचा परिसर बघितला असता या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा दुपारनंतर बघायला मिळणार आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या बहुतांश ठिकाणी या पावसाचा अंदाज राहील. तर रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज राहील
तर रात्रीच्या दरम्यान सांगली, कोल्हापूर, सातारा इकडे ठिकठिकाणी मध्यम हलका राहील। सोलापूर जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। जसे सोलापूर, कुरुबेलाटी, मोहोळ, पंढरपूर, इचलगाव, वैरभंग, पाणेगाव, बार्शी, कुरुरवाडी आणि करमाळा आसपासचा परिसर या भागात भयानक पावसाचा अंदाज राहील। धाराशिवमध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज, नळदुर्ग, होरुटी, कामेगाव, बेंबली, धाराशिव आणि वैरभंग, पाणेगाव, बार्शीला जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। तसे लातूर आणि बीड, धाराशिवचा काही परिसर, हिंगोली, परभणी, वाशिम, नांदेड, वाघाला आणि जालना आणि बीडचा उत्तर परिसर या भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि अकोला, अमरावती, नागपूर इकडे हलका मध्यम पाऊस राहील। चंद्रपूर, गडचिरोलीकडे ठिकठिकाणी हलका पाऊस रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर 22 एप्रिलच्या दुपारनंतर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज असणार आहे। तर दुपारनंतर पावसाची शक्यताही नांदेड, वाघाला, हिंगोली, परभणी, वाशिम, अकोला, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, भंडारा या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासह 22 एप्रिलच्या दुपारनंतर बघायला मिळणार आहे। तर रात्रीच्या दरम्यान कोणकोणत्या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज सोलापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। लातूर, धाराशिव, नांदेड, वाघाला, हिंगोली, परभणी, वाशिम, बुलढाणा जिल्ह्याचा दक्षिणी परिसर, अकोला, अमरावतीचाही दक्षिणी परिसर या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, नागपूर इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज सर्वसाधारण रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर 23 एप्रिलच्या दुपारनंतर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात भयानक पावसाचा अंदाज राहील। लातूर, नांदेड, वाघाला, चंद्रपूर आणि गडचिरोली, गोंदिया, नागपूर, भंडारा, वर्धा या जिल्ह्यात भयानक पावसाचा अंदाज सर्वसाधारण 23 एप्रिलच्या दुपारनंतर बघायला मिळणार आहे। तर रात्रीच्या दरम्यान कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज राहील। तर रात्रीच्या दरम्यान जोर कमी होईल, मात्र ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस सांगली, सातारा, सोलापूर, नांदेड, वाघाला, लातूर, बीड, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यात ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस सर्वसाधारण 23 एप्रिलच्या रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभागलेला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।